पेज नंबर 45वर क्वेश्चन नंबर 12 आहे पायथागोरस चॅप्टरमधला सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ ॲडजसंट साईड्स ऑफ पॅरलोग्रॅम. पॅरलोग्रॅमच्या ॲडजसंट साईडच्या समची स्क्वेअर आहे म्हणून सांगितलं आहे. ॲडजसंट साईड कोणते असतील? ए बी आणि बी सी नाही तर बी सी आणि सी डी, सी डी आणि ए डी, कुठली पण एक पेअर घ्यायची आपल्याला. आपण गणितात कन्सिडर करताना करण्यात ए बी अँड बी सी, पण आपल्याला सम ऑफ म्हणून प्लस असेल स्क्वेअर ऑफ ॲडजसंट साईड. स्क्वेअर कोणतं आहे? ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. सम ऑफ ॲडजसंट साईड्स, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ ॲडजसंट साईड, सम ऑफ स्क्वेअर ऑफ ॲडजसंट साईड इज 130 दिलेलं आहे. त्यानंतर लेंथ ऑफ वन डायगोनल म्हणलं आहे, कोणताही एक डायगोनल घेतो आपण. ए सी इक्वल टू 14. फाइंड द लेंथ ऑफ अदर डायगोनल बी डी इक्वल टू क्वेश्चन मार्क. फिगर कोण काढलेली आहे? आपण. त्याच्यामुळं नावं कोण दिले? आपण. त्याच्यामुळं आपल्याला गिवन द्यावं लागेल, टू प्रूव्ह द्यावं लागेल आणि प्रूफ. आणि हे गणित अपोलोनियसच्या सहाय्याने आपल्याला प्रूव्ह करायचे. क्वेश्चन वाचल्या परीक्षेमध्ये तुम्हाला आधी लक्षात यायला पाहिजे की इथं मेन यूज कुणाचा करायचं आपल्याला, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये यूज कुणाचं करायचं आपल्याला? अपोलोनियसचा. आणि अपोलोनियसचा यूज करण्यासाठी सुरुवातीला मी पहिल्यांदा काय करेल? गिवन लिहीन आणि गिवन असेल क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज पॅरलोग्रॅम. आणखीन काय माहिती आपल्याला ह्याच्यामध्ये? ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू 130 स्क्वेअर सेंटीमीटर. आणखीन काय माहिती आपल्याला? ए सी इक्वल टू 14. फाइंड काय करायचं आपल्याला? सेकंड डायगोनलची लेंथ आहे. सेकंड डायगोनल कोणता आहे? बी डी. बी डी इक्वल टू क्वेश्चन मार्क. प्रूफ. जर मी असा विचार केला की ए सी आणि बी डी काय तर पॅरलोग्रॅमचे डायगोनल्स आहेत, तर डायगोनलची प्रॉपर्टी आपल्याला सुरुवातीला यायला लागेल. पण सुरुवातीला त्याच्या अगोदर काय? हा क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्रॅम आहे, कारण कुठल्याही आन्सरची सुरुवात ही गिवनमधून होत असते. त्याच्यामुळे क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज पॅरलोग्रॅम. हा पॅरलोग्रॅम आहे. अर्थात ह्याचे डायगोनल्स ऑफ पॅरलोग्रॅम बायसेक्ट इच अदर. डायगोनल्स फिगरकडे बघून लक्षात येते बरं का आपल्याला. डायगोनल्स ऑफ कसं लक्षात येते ते मी सांगते तुम्हाला. पॅरलोग्रॅम बायसेक्ट इच अदर. तुम्ही ए सी डायगोनलकडे बघा. समजा मी इथं पी नाव दिलं, फक्त ए सी डायगोनल असं बाहेर काढा तर तुम्हाला ए पी आणि पी सी सारखं दिसेल. बी डी डायगोनलला तुम्ही बाहेर काढा तर बी पी इक्वल टू काय दिसेल आपल्याला? पी डी. मग मी लिहिते ए पी इक्वल टू पी सी इक्वल टू, हे दोन्ही ए सीचे हाफ पार्ट्स आहेत, त्याच्यामुळे ए सी अपॉन 2 इज इक्वल टू 14 अपॉन 2 इज इक्वल टू 7. सेकंड आहे बी पी इक्वल टू पी डी. आणि आता जर मला हे दोन माहीत असतील तर मी हा ट्रायंगल यूज करते बघा. आणि अपोलोनियस यूज करायचं आपल्याला ह्या ट्रायंगलवर. इन ट्रायंगल ए बी सी बी पी इज द मीडियन ऑफ ए सी, बरोबर आहे. इन ट्रायंगल ए बी सी बी पी इज द मीडियन ऑफ ए सी. इन ट्रायंगल ए बी सी बी पी इज मीडियन ऑफ ए सी. आणि जर ए सीची मीडियन असेल तर अपोलोनियस काय ते? बाय अपोलोनियस थेरम अपोलोनियस थेरम काय म्हणतो? ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. बघा ही जर मीडियन असेल तर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू 2AP स्क्वेअर प्लस 2BP स्क्वेअर. 2AP स्क्वेअर प्लस 2BP स्क्वेअर. लक्षात ठेवायचं आहे. राईट हँड साईडला काय असायला पाहिजे तुमचं? 2. लेफ्ट हँड साईडला जर बी पी असेल तर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू 2BP स्क्वेअर प्लस 2AP स्क्वेअर. 2BP स्क्वेअर प्लस 2AP स्क्वेअर. व्हॅल्यू ठेवायच्यात. टोटल लेफ्ट हँड साईड आपल्याला 130 माहिती आहे इज इक्वल टू 2 इंटू ए पीची व्हॅल्यू आहे 7, 7 स्क्वेअर प्लस 2BP स्क्वेअर. फक्त स्क्वेअर सॉल्व करायचे आहे, बाकीचे स्टेप ॲज इट इज आहेत. 130 इज इक्वल टू 2 इंटू 49 प्लस 2BP स्क्वेअर. अंडरलाईन करायची कॅल्क्युलेशनच्या स्टेपला, फक्त ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, दुसरं काही करायचं नाही. तर 130 इक्वल टू 98 प्लस 2BP स्क्वेअर. अर्थात परत ह्या दोघांचं ॲडिशन होत नाही, त्याच्यामुळे 98ला आपण अंडरलाईन केलेलं आहे. मग अर्थातच अंडरलाईन केलेलं असेल तर
ॲडिशन होत नाही ह्या दोघांचं, त्याच्यामुळे मी लिहिल 2bp² इज इक्वल टू 130 मायनस 98. 2bp² इक्वल टू सबस्ट्रॅक्शन करते बघा, 10 मायनस 8 2 12 मायनस 9 3 bp² इक्वल टू 32. आता हे 2चे मल्टिप्लाय ते डिवाइड होईल, bp² इज इक्वल टू 16. bp इक्वल टू काय मिळेल आपल्याला 4, कारण 4² इज 16, 4² इज 16. पण डायगोनल bp नाही आहे तर डायगोनल bd आहे, आणि bd हा मोठा आहे, त्याच्यामुळे bd इक्वल टू 2, bp इक्वल टू 2 × 4 इज इक्वल टू 8 cm. लेंथ ऑफ अदर डायगोनल इज 8 cm. आता बघूत आपण पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 13, ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे इन ट्रायंगल ABC AD इज परपेंडिक्युलर टू BC, DB इक्वल टू 3CD. CD छोटं आहे, BD मोठं आहे. मग ह्याला काय येईल, DB म्हणजे हे मोठं डिस्टन्स याच्या थ्राईस आहे 3CD. प्रूव्ह करायचं आहे आपल्याला 2AB² इज इक्वल टू 2AC² प्लस BC². आणि आन्सर याचं करायचं आपल्याला पायथागोरसच्या सहाय्याने. क्वेश्चन बघितल्या तुम्हाला यूज कुणाचं करायचं हे लक्षात येणं फार महत्त्वाचं आहे. आणि गिव्हनमध्ये आपल्याजवळ हे आहे, त्याच्यामुळे स्टार्टिंग ही आपली इथून होईल, आणि मी लिहिलं आन्सरमध्ये प्रूफ. बघा परत एकदा आपण गिव्हननं सुरुवात केलेली आहे, BD इक्वल टू 3CD क्वेश्चनमधनं घेतलेलं आहे, त्याच्यामुळं गिव्हन. ह्याच्यामध्ये छोटं कोण आहे बघायचं, तर छोटं CD आहे, त्याच्यामुळे कन्सिडर करायचं लेट CD इक्वल टू X. देअरफॉर BD इक्वल टू काय होईल, हे CD जाईल, हे BD खाली आला, 3 खाली येणार, आणि CD जाऊन काय येईल X. ह्याला इक्वेशन नंबर 1, ह्याला इक्वेशन 2. जर फिगरमध्ये बघितलं तर आपण जे आन्सर आहे त्या आन्सरमध्ये आपल्याला CD नको आहे, BD नको आहे, पण काय पाहिजे BC. ह्या CDला आणि BDला जर आपण एकत्र केलं तर काय मिळेल आपल्याला BC. त्याच्यामुळे मी BCची व्हॅल्यू काढेल, आणि त्याच्यासाठी लिहिल मी C', D', B. BC इक्वल टू CD प्लस BD. BC इक्वल टू CDची व्हॅल्यू बघा X आहे, प्लस BDची व्हॅल्यू किती आहे 3X. BC इक्वल टू काय मिळालं आपल्याला 3X प्लस X म्हणजे 4X. रिपीट सुरुवात केली इथून आपण, BD इक्वल टू 3CD, ह्याच्यामध्ये CD छोटं आहे त्याच्यामुळे लेट CD इक्वल टू X. रिपीट इथलं वापस घेतलं, BD इज इक्वल टू 3X, BD इक्वल टू 3X. इक्वेशन 2 मिळालं. हे कोलिनियर पॉईंट आहे C', D', B, त्याच्यामुळं BC इक्वल टू CD प्लस BD. आणि ह्या दोन्ही व्हॅल्यू जे आहेत आपण फ्रॉम इक्वेशन 1 and 2 घेतलेलं आहे, फ्रॉम 1 and 2. 1मध्ये CD X आहे, प्लस ॲज इट इज BD 3X आहे, ॲडिशन काय आलं 4X. पायथागोरस यूज ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये करायचं आहे, पण दोन्ही राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर मी ADC राईट अँगल ट्रायंगल घेतला तर AC² इक्वल टू AD² प्लस CD² येणार आहे, पण आन्सरमध्ये कुठंही AD² नाही आहे, त्याच्यामुळे ह्याचं इक्वेशन करायचं इन राईट अँगल ट्रायंगल ADC. AD² इक्वल टू AC² मायनस CD², AD² इक्वल टू AC² मायनस CD². इन राईट अँगल्ड ट्रायंगल. सेंटरला नाव कोणतं ADC. काय करायचं आपल्याला AD² प्लसचं साईन येईल का नाही, मायनसचं साईन येईल. सुरुवातीला हायपोटेनियस घ्यायचा आहे AC² मायनस CD². इक्वेशन नंबर 4. जर मी लेफ्ट हँड साईडला केलं तर मी राईट हँड साईडला पण फॉर्म्युला तयार करेल इन राईट अँगल ट्रायंगल ADB. AD² इक्वल टू AB² मायनस BD², AD² इक्वल टू AB² मायनस BD². इन राईट अँगल्ड ट्रायंगल ADB. AD² इक्वल टू, आता हा AD हायपोटेनियस नाहीच आहे त्याच्यामुळं प्लस साईन येणारच नाही, साईन कोणतं येईल मायनस येईल, AB² मायनस BD². इक्वेशन नंबर 5. जर आपण इक्वेशन 4 आणि 5ला ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं लक्षात येते की लेफ्ट हँड साईड एकदम सारखी आहे, काहीही चेंज नाही. तर अर्थात फ्रॉम 4 and 5 म्हणू तर लेफ्ट हँड साईड निघून जाईल, बरोबर आहे. आणि घेत असताना मी पहिलं लक्ष माझं फ्रॉम 4 and 5 माझं लक्ष ह्याच्याकडे असेल, कारण मला AB² आधी पाहिजे. मग मी घेतलं AB² मायनस BD² इज इक्वल टू, इथं आलं बघा आता AC² मायनस CD². मला BD² लेफ्ट हँड साईडला नाही पाहिजे, त्याच्यामुळे मी ह्याला अंडरलाईन करते.
बाकी सगळे कॉपी पेस्ट असतील, हे मात्र मायनस आहे, ते तिकडे जाऊन काय होईल प्लस. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर मायनस सी डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. बघा फक्त साईन कुणाचं चेंज झालं आहे, बी डीचं. मला सी डी स्क्वेअर आणि बी डी स्क्वेअरची व्हॅल्यू मी इक्वेशन 1 आणि 2 वरनं ठेवू शकते, पण इथं स्क्वेअर आहे त्याच्यामुळे मी एक्स लिहिणार नाही, एक्स स्क्वेअर, आणि इथं स्क्वेअर असल्यामुळे इथं काय लिहिणार 3x स्क्वेअर नाही तर 9x स्क्वेअर. बरोबर आहे. फ्रॉम 1 and 2 ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस 3x लिहायचं का नाही, ह्याचा स्क्वेअर काय करायचं 3x स्क्वेअर नाही, काय करायचं 9x स्क्वेअर. आणि लाईक टर्म्स मिळत आहेत, ह्याचा आन्सर काढा तुम्ही, बाकी कॉपी पेस्ट आहे. ए बी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर मोठ्याचं साईन प्लस 9 - 1 8x स्क्वेअर. आन्सरमध्ये बघा तुम्ही ए बी स्क्वेअर ए सी स्क्वेअरला कोइफिशियंट 2 आलेले आहेत, आणि हे कोइफिशियंट 2 येण्यासाठी मल्टिप्लाय बोथ साईड बाय 2, मल्टिप्लाय बोथ साईड बाय 2, आणि मी ह्याला 2 मल्टिप्लाय केलं तर 2ab स्क्वेअर इज इक्वल टू 2ac स्क्वेअर प्लस 2 8 जा 16x स्क्वेअर, 2 8 जा 16x स्क्वेअर, ab स्क्वेअर इक्वल टू 2ac स्क्वेअर प्लस 16ला काढून टाकूत आपण 4 लिहूत, आणि x आता बघा 4x होल स्क्वेअर, 4 स्क्वेअर इज 16, x स्क्वेअर इज x स्क्वेअर, 16x स्क्वेअर. ह्याचा स्क्वेअर सॉल्व केल्यावर 16x स्क्वेअर येईल. फ्रॉम इक्वेशन 3 मध्ये बी सीची व्हॅल्यू काय 4x आहे. फ्रॉम इक्वेशन 3 बी सी 4x काढून काय घ्यायचं बी सी स्क्वेअर ॲज इट इज ठेवायचा. फ्रॉम 4 2ab स्क्वेअर इज इक्वल टू 2ac स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर ॲज इट इज ठेवलेलं आहे. फक्त